नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये किस्से कहानिया विथ भिंगारे आर्ट्स. किस्से कहानियां विद भिंगारे आर्ट. आज आपण भेटणार आहोत ॲडव्होकेट अनिकेत सुनील सावंत यांना, जे की स्पर्धा परीक्षेमधून ज्यांना प्रोबेशनरी ऑफिसर हे पद मिळालंय महिला व बालविकास या विभागामध्ये. तसंच ते एका पदावर न थांबता त्यांनी दुसरंही पद लागोलाग त्यांना मिळालंय STI. STI म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, राज्य कर निरीक्षक, जे की MPSC मार्फत हे पद भरलं जातं. या पदावर सुद्धा त्यांची निवड झाली आहे. एका पाठोपाठ 2 यश त्यांना मिळाले आहेत आणि इथेच न थांबता तिसरं सुद्धा पद मिळण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे. राज्य सेवा या परीक्षेमध्ये सुद्धा त्यांचा 235वा रँक आलेला आहे. ज्या ठिकाणी 405 जागा आहेत त्यामध्ये त्यांचा 235वा रँक आला आहे. तिथे सुद्धा त्यांचा नंबर लागू शकतो. म्हणजे एकूणच 3 पदं मिळण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्यांच्यासमोर ऑप्शन्स तयार झालेत की मी कुठल्या पदावरती आता नियुक्त झालं पाहिजे. अनिकेत सावंत खरं म्हणजे गंगापूरचे सुपुत्र आणि त्यांचे वडील गंगापूर शहरातील एक नामांकित आणि नावाजलेले वकील सुद्धा आहेत. तर त्यांचेच ते सुपुत्र आहेत आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे गंगापूरचे सुद्धा भूमिपुत्र आहेत. तुमचं जे बालपण आहे हे बालपण कुठे गेलं आणि कसं गेलं? ऍक्च्युली सर, बालपण असं कुठे एका ठिकाणी नाही गेलं. बरं. सुरुवातीचे काही वर्ष म्हणजे 4थी-5वी पर्यंत गंगापूरलाच होतो मी. अच्छा. गंगापूरला BMTS स्कूलमध्ये होतो मी. हम्म. त्यानंतर वडिलांच्या सर्व्हिसमुळे आम्हाला बाहेर गावी जावं लागलं, अच्छा. पुण्याला वगैरे. हम्म. आणि सततच्या बदलीमुळे खूप शहरात राहायचा अनुभव अनेक आहे. ठिकाणी तुमचा सहवास राहिला आणि अनेक वेगवेगळ्या शाळेमध्ये तुम्ही शिकला. पण मोस्ट ऑफ पिरियड समजा मी संभाजीनगरला होतो. अच्छा. माझं 10वी पर्यंत शिक्षण सेंट झेवियर स्कूलमध्ये झालं. अच्छा. 10वी पर्यंत शिक्षण सेंट झेवियर मध्ये. स्कूलमध्ये झालं. कितवी पासून? 8वी 9वी 10वी? 6वी ते 10वी. अच्छा. म्हणजे 6वी 7वी 8वी 9वी हा. तिथं तुमचं शिक्षण झालं. आणि तर त्यानंतरचं जे कॉलेज जीवन आहे ज्याला आपण 11वी 12वी म्हणू, तर ते शिक्षण आपण कुठे घेतलं? त्यानंतर संभाजीनगरलाच मी देवगिरी कॉलेजला 11वी 12वी केली. अच्छा. आणि नंतर वडील वकील असल्यामुळे हां. त्यांचा हा सल्ला होता की बाबा तू जज बनावंस तर चांगलं, जज बनलं तर चांगलं वाटेल मला. बरोबर. आणि लहानपणापासून वडिलांना वकिली क्षेत्रात बघितल्यामुळे हम्म. माझे आजोबाई वकील होते, अच्छा. त्यामुळे तो एक आवड होतीच त्या क्षेत्राची. बरोबर. हा, म्हणजे थोडक्यात तुमच्या घरामध्येच एक वातावरण होतं. वकिलीचा वारसा होता वकिलीचा बरं. वारसाही होता तुम्हाला आणि घरात तुम्ही दररोजच वकिली संदर्भात काही गोष्टी तुमच्या हां. कानावर पडत असतील आणि तुम्हालाही त्यात इंटरेस्ट येत असेल की आपणही हे शिक्षण घेतलं पाहिजे. हं. बरोबर. नक्कीच. त्यानंतर मग माणिकचंद पहाडी लॉ कॉलेजला मी लॉला ॲडमिशन घेतलं अच्छा. आणि मग तिथून LLB शिक्षण पूर्ण मग 2021 साली झालं. त्यानंतर मी LLM केलं. अच्छा. एकंदरीत हे शिक्षण आहे. अच्छा. तर मला एक विचारावंसं तुम्हाला असं वाटतं की हे शिक्षण चालू असताना किंवा शालेय जीवनामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं की आपण अधिकारी व्हावं, वर्ग 1चा वर्ग 2चा किंवा एक अधिकारी होण्याचं स्वप्न तुम्हाला कधी पडलं? सर, जेव्हा मी लॉला ॲडमिशन घेतलं होतं हं. तेव्हा जज बनायचं आपल्याला म्हणूनच घेतलं होतं, अच्छा. कारण वडिलांचं स्वप्नही होतं ते. बरोबर. तुम्ही सांगितलं होतं. हां. पण मग लॉच्या 3ऱ्या-4थ्या वर्षी मला वाटायला लागलं की जज तर मी ठीक आहे बनेल बाबा, हं. पण एक IAS IPS वगैरे ह्या पदांची मला ओळख झाली अच्छा. आणि एक आवड निर्माण झाली. मग मी वडिलांशी डिस्कसही केलं की आपण काय करायचं. वडील म्हणाले तुला जे करायचं ते कर, अच्छा. तू क्लास 1 अधिकारी झाला तरी मला आनंदच होईल आनंदाचं. बरोबर. आणि जज झालं तरी आनंद होईल. म्हटलं ठीक आहे, आपण प्रयत्न तर करू अधिकारी व्हायचं. बरोबर. मग त्यासाठी काय कुठले पुस्तकं असतात ते हं. हे 18-19 पासूनच थोडीशी हळूहळू टेक्स्टबुक वाचायला हा, सुरुवात म्हणजे केली. जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन चालू होतं चालू होतं. त्या काळातच तुम्ही थोडंसं अभ्यासाला सुरुवात केली होती असं हो. म्हणायला काही हरकत नाही. लॉच्या 4थ्या वर्षी समजा. हा, लॉच्या 4थ्या वर्षी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली. हो. म्हणजे तुमच्या लॉच्या 4थ्या वर्षी तुम्हाला असं वाटलं की आपण अभ्यास केला पाहिजे, स्पर्धा परीक्षेकडे गेलो पाहिजे, म्हणून तुम्ही त्या काळामध्ये अभ्यासाला कारण सुरुवात केली. तो निर्णय घेणं ना सर, कारण लॉ मध्ये तुमचे विषय कम्प्लिटली वेगळे असतात. हं. तिथून शिफ्ट होईल तुम्हाला इकडं अधिकारी होण्यासाठी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, बरोबर. अर्थशास्त्र हे सगळे विषयाचा अभ्यास करावा लागत होता. त्यामुळे तो निर्णय कुठंतरी एक चॅलेंज होता चॅलेंज होतं. की बरोबर. आपण आपलं फील्ड सोडून काहीतरी वेगळं करायचा निर्णय घेतलाय. नक्कीच. जनरली काय होतं की 10वी-12वी पासूनच आपण ठरवतो आपल्या अधिकारी व्हायचं. बरोबर. इथं थोडंसं वेगळं होतं, हं. पण ती डेअरिंग मी आणि माझ्या वडिलांनी करायची ठरवली. छान छान. खूप छान. खूप कौतुकास्पद आहे तुमचं तुमची जी डेअरिंग म्हणता किंवा जे तुम्ही आव्हान स्वीकारलं डिग्रीमध्ये असताना पदवीचं शिक्षण घेत असताना तुम्ही ठरवलं
की मला अधिकारी व्हायचं आणि अधिकारी होण्यासाठी जे काय लागतं, जो काही अभ्यास करावा लागतो, त्या अभ्यासाला तुम्ही सुरुवात केली. अत्यंत कौतुकास्पद ही बाब आहे. पुढचा प्रश्न मला असं विचारायचं वाटतो, की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कधी केलं? LLM माझं 2023 साली पूर्ण आलं. अच्छा. म्हणजे LLM सुरू असताना सुद्धा तुमचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू होता. हो. तर मला असं विचारायचं तुम्हाला या ठिकाणी, की तुम्ही जे लॉचं शिक्षण घेतलं, हे शिक्षण घेत असताना तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी हे पूरक होतं का? की हा विषय वेगळा होता तुमच्यासाठी? नक्कीच सर. कायदा किंवा लॉ हा एक असा विषय आहे की तुम्ही त्याला कुठल्याही परिस्थितीत बाजूला ठेवू शकत नाही. नक्की. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात कायदा हा येतोच. बरोबर. त्यामुळे कायद्याचा अभ्यास ह्या अभ्यासात उपयोग झाला म्हणायचं तर मला नागरिक शास्त्र म्हणजे पॉलिटी नावाचा विषय असतो, बरोबर. तो मला सोपा जायला लागला. हम्म. कारण ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास लॉमध्ये झालेला असतो. बरोबर. किंवा असे बरेच बाकीचे थोडे थोडे का होईल ना, हम्म. काही कायद्याचं नॉलेज आपल्याला कुठे ना कुठे कामा येतं. मग नक्की. ते मेन्सला असो किंवा इंटरव्ह्यूला असो. अच्छा. इंटरव्ह्यूला तुम्हाला म्हणजे मला पर्सनली कायद्यावरच प्रश्न विचारले त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये राज्यसेवेच्या. त्यामुळे तो तिथे एक फायदा झाला. नक्कीच. पुढचा मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो, की तुम्ही जो काही अभ्यास सुरू केला, यासाठी तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन लाभलं का? कुणी चांगलं गाईड केलं तुम्हाला, की अशा अशा पद्धतीने अभ्यास करावा लागतो, हे विषय तू ऑप्शनला घे, अशा अशा पद्धतीने तू अभ्यास केला पाहिजे, असं कोणी मार्गदर्शन केलं का? किंवा यामागची प्रेरणा काय होती तुमची? प्रेरणा हीच होती सर की आपला अधिकारी व्हायचंय. कारण लॉला असताना ह्या पदांविषयी अभ्यास केलेला होता. बरोबर. आम्हाला एक विषय होता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ म्हणजे प्रशासकीय कायदा. अच्छा. तो कायदा शिकत असताना या पदांविषयी माहिती मिळाली. हम्म. यांची कर्तव्य मला समजायला लागली. मग एक आवड निर्माण झाली. तिथून ती प्रेरणा सुरू झाली. आणि मार्गदर्शन म्हणायचं झालं तर कुठल्याही एका व्यक्तीचं मार्गदर्शन नाहीये. मी राहत होतो गंगापूरला बरोबर. किंवा छत्रपती संभाजीनगरला. हम्म. तिथं मला काही जास्त माहित नव्हतं की काय करावं. मग युट्यूबवर बघणे, हम्म. ऑनलाईन कोणाचं काय मार्गदर्शन घेता येतं का. हम्म. कारण इंटरनेटमुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता बसल्या बसल्या माहित होतात. बरोबर. तुम्हाला गरज नाहीये दिल्लीला जाण्याची, तुम्हाला गरज नाहीये पुण्याला जाण्याची. बरोबर. त्यामुळे मी युट्यूबवर माहिती घेत होतो हळूहळू. मी ह्या प्रश्नावर येणारच होतो. मला असं विचारायचं होतं अजून तुम्हाला, की हा जो अभ्यास तुम्ही केला, हा अभ्यास करण्यासाठी कुठले क्लास तुम्ही जॉईन केले होते का? जसं सर्व जे विद्यार्थी असतात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे, हे कुठे ना कुठे क्लास लावतात, कुठे ना कुठे ऑनलाईन पद्धतीमध्ये शिकत असतात. असं काही तुम्हाला का गरज पडली का? तर सुरुवातीला मी UPSCची तयारी म्हणून सुरू केली होती. अच्छा. त्यामुळे UPSCचे बरेच व्हिडिओ मी ऑनलाईन बघितले युट्यूबला. हम्म. नंतर माझा एक मित्र येतो म्हणे की UPSC तर करतो पण MPSC पण ट्राय करू शकतोस. कारण UPSC हे खूप अनिश्चित आहे. तिथं खूप स्पर्धा आहे. हम्म. MPSC मध्ये कदाचित तू लवकर सक्सेस होशील आणि नंतर मग UPSC करता येईल. हम्म. म्हणून मग MPSC करायला लागल्यापासून असं काही एक कुठला विशिष्ट क्लास नाही केला मी, की सपोज मी पुण्याला जाऊन राहतोय आणि 1 वर्ष तिकडे क्लास करतोय, अशातला काही अच्छा. भाग नव्हता. मला जे विषय अवघड जात होते हम्म. त्या विषयाचे मी क्लास केले. जसे की स्टेप अप अकॅडमीचे मी काही विषयांचे क्लास केले किंवा MPSC एक्झाम मंत्र नावाचा एक क्लास आहे, ऑनलाईनच आहे ते पण. अच्छा. असे ऑनलाईन प्रत्येक विषयाचे मी क्लास करत होतो इथे राहून. कारण मला ते फिजिकली पॉसिबल नव्हतं की मी पुण्याला जाऊन अभ्यास करू. त्यामुळे नक्कीच मला प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल, की आत्ता ह्या प्रश्नातून एक गोष्ट उमगली, की यांनी म्हणजे ॲडव्होकेट अनिकेत सावंत यांनी जो काही अभ्यास केला, तो घरी राहून ऑनलाईन पद्धतीने ज्या ज्या विषयाची गरज पडली, त्या विषयाचे त्यांनी क्लास ऑनलाईन पद्धतीने केले. ते कुठेही पुण्याला, मुंबईला, दिल्लीला अशा ठिकाणी जायची त्यांना गरज पडली नाही. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की जर जिद्द असेल, महत्वाकांक्षा असेल, तर तुम्हाला दिल्ली, मुंबई, पुण्याला जायची गरज नाही. तुम्ही घरी राहून पुस्तके घेऊन ऑनलाईन पद्धतीने अभ्यास घरी करू शकतात. असं यामागचं यांचा उद्देश मला सांगावासा वाटतो. त्यानंतर सावंत साहेब, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो, की हा जो काही तुम्ही अभ्यास करत होता, या अभ्यासामध्ये तुम्ही काही मित्र जमवले होते का? की जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक मित्रांचा ग्रुप बनवला जातो, त्या ग्रुपमध्ये ग्रुप स्टडी केला जातो, असा काही स्टडी तुम्ही केला होता का? खरं तर सर माझ्या बाबतीत हे ग्रुपचं काही लॉजिक लागू नाही झालं. कारण माझे सगळे जे मित्र होते ते वकीलच आहे समजा. बरोबर. वकील होते आणि तेव्हाही वकिली शिक्षण चालू होतं त्यांचं. त्यामुळे त्यांच्यामधून मी एकटाच होतो की त्यांनी एक क्षेत्र निवडलं होतं. हम्म. बाकी ते सगळे कोर्टात जायचे, प्रॅक्टिस बरोबर. करायचे. अजूनही ते प्रॅक्टिस करतात. त्यामुळे असा माझा काही ग्रुप नव्हता की बाबा मी मित्रांना सांगून मित्रांसोबत अभ्यास करेल. बरोबर. एक मित्र माझा आहे रघुनंदन म्हणून, हम्म. तोही MPSCचा अभ्यास करतो. अच्छा. त्यामुळे आम्ही दोघंच एकमेकांना सांगून एकमेकांच्या चुका लक्षात आणून देऊन हम्म. दोघांनी सोबत अभ्यास केला. हम्म. त्यामुळे ग्रुप नाही म्हणणार मी,
पण एक मित्र म्हणेल हम्म. की दोघांनी मिळून अभ्यास केला या स्पर्धा परीक्षा. नक्की. मला अजून एक असं विचारावंसं वाटतं की तुमचा अभ्यास चालू असताना असंही मला माहिती मिळाली की तुमचा वकिलीचाही व्यवसाय त्या ठिकाणी चालू होता. म्हणजे अभ्यास करत असताना तुम्ही वकिली सुद्धा करत होता. हे कसं शक्य झालं तुम्हाला? त्याचं कारण असं आहे सर की सुरुवातीपासून आम्ही प्लॅनिंग केलेलं होतं. म्हणजे मी घरच्यांशी नेहमी बोलायचो की आता एक क्षेत्र तर मी निवडलंय, बरोबर. पण या क्षेत्रात सक्सेस भेटेल का नाही हम्म. किंवा लवकर भेटेल का नाही हे मी सांगू शकत नाही, कोणीच सांगू शकत नाही, कारण स्पर्धा एवढी तीव्र आहे त्याच्यामध्ये. मग आम्ही असं ठरवलं होतं की ठीक आहे, तुझं वकिली शिक्षण पूर्ण झाल्यावर तू वकिली व्यवसाय पण करत राहायचा. माझे वडील वकील असल्यामुळे थोडंफार त्यांचं जे काही काम असेल, हम्म. ज्या ठिकाणी ते जाऊ शकणार नाही त्या ठिकाणी मी जायचो, हम्म. त्यांचं काम सोपं करायचो आणि माझाही थोडा अनुभव घ्यायचो वकिलीचा. त्यामुळे एक प्लॅन बी तयार होतं की बाबा उद्या जर समजा मी नाही सिलेक्ट झालो याच्यामध्ये, तर मी आयुष्यात एक वकील म्हणून माझं करिअर चांगल्या प्रकारे करू शकतो. नक्कीच. ह्या हिशोबाने ते तो एक प्लॅन होता. नक्कीच. या ठिकाणी मला अजून एक संदेश प्रेक्षकांना द्यावासा वाटतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना प्लॅन ए सोबत प्लॅन बी सुद्धा वकील साहेबांचा रेडी होता. त्यांनी असं ठरवलं होतं की मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, पण अभ्यास करता करता या ठिकाणी अपयश सुद्धा येऊ शकतं आणि हे अपयश आल्यानंतर आपली पुढची तयारी काय, त्यासाठी त्यांनी वकिलीचा सुद्धा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू ठेवला होता. वडिलांच्या वकिली व्यवसायात त्यांनी मदत चालू ठेवली, ते काम चालू ठेवलं आणि दोन्ही गोष्टी ते करत राहिले. ठीक आहे. वकील साहेब, पुढचा क्वेश्चन मला असं विचारायचं वाटतो की पहिल्या ह्या ज्या परीक्षा तुम्ही पास झालात, ह्या परीक्षा पास होण्या अगोदर अजून किती परीक्षा तुम्ही दिल्या होत्या आणि त्यात तुम्हाला यश आलं होतं की अपयश आलं होतं? जसं मी तुम्हाला सांगितलं सर की 2019 पासूनच मी बेसिक बुक्स जे असतात ते रिडिंग सुरू केलं होतं. बरोबर. ऍक्च्युअल अटेम्प्ट मी 2021 साली दिला होता MPSCचा, कारण माझं ग्रॅज्युएशन तेव्हा पूर्ण झालं. या परीक्षा द्यायला आपल्याला ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं लागतं. त्यामुळे 21ला जेव्हा पहिला अटेम्प्ट दिला मी, तेव्हा माझी प्रिलिम्स MPSCची निघाली. त्यामुळे एक कॉन्फिडन्स आला की बाबा आपली प्रिलिम्स निघाली. मग मेन्सचा अभ्यास सुरू केला जोरात. पण पहिल्या अटेम्प्टमध्ये कदाचित मी योग्य मार्गदर्शन नाही घेतलं, त्यामुळे मेन्समध्ये मी पास नाही झालो. अच्छा. ते एक माझं पहिलं अपयश होतं. पण मग तिथून पुढे मला असं वाटलं की नाही, आपण इथं राहतोय, हा एक ड्रॉबॅक असू शकतो. पण मग मी लोकांशी बोललो, मित्रांशी बोललो, जे मुलं सिलेक्ट झाले त्यांच्याशी बोललो. मग काही ऑनलाईन क्लास, जसं मी सांगितलं की ते ऑनलाईन क्लास लावले. मग नेक्स्ट टाइम परत एकदा प्रिलिम्स पास झालो. मग ह्यावेळेस मेन्सची तयारी करताना मी ते सगळे क्लास केले जे की पुण्याची मुलं करत होते, बरोबर. जे मी मागच्या वेळेस नव्हते केले. चुका सुधारल्या आपल्या आणि मग त्यावेळेस मी मेन्स पास झालो. अच्छा. त्यानंतर असतो इंटरव्ह्यूला गेलो मी. इंटरव्ह्यूची तयारी चांगली केली, पण रँक कमी आल्यामुळे मला फायनल पोस्ट नाही मिळाली तेव्हा. अच्छा. 2023च्या परीक्षेमध्ये. त्यामुळे मग परत ते एक अपयश आलं. या 2-3 वर्षात असे अपयश आले. पण कसं आहे की जेव्हा प्रिलिम्स आपण क्लिअर करतो ना, तेव्हा एक कॉन्फिडन्स आपला वाढतो की नाही, आपण करू शकतोय. बरोबर. अगदीच जर प्रिलिम्स क्लिअर नसती झाली पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये, तर कदाचित म्हणू शकलो असतो नाही अरे आपल्याला नाही जमणार बहुतेक. पण प्रिलिम्स आणि मेन्स क्लिअर होत गेल्यामुळे तो एक कॉन्फिडन्स वाढला आणि मग अटेम्प्ट द्यायची एक उत्सुकता किंवा एक आपण म्हणतो की जोश कायम होता की आपण करू शकतोय, फक्त आपल्याला फिनिश लाईन क्लिअर करायची आहे. नक्कीच. ॲडव्होकेट अनिकेत सावंत यांनी आपल्याला आता सांगितलं की त्यांना हे जे यश मिळाले हे फुकट नाही मिळालं. याच्या अगोदर अनेक अपयश त्यांना पचवावी लागली, अनेक परीक्षा ते फेल झाले आणि फेल होऊन ते त्या ठिकाणी हतबल झाले नाही किंवा निराश झाले नाही, तर त्या अपयशातून त्यांनी धडा घेतला. माझी काय चुका झाली, माझ्या कुठल्या विषयात मला कमी मार्क्स मिळाले आणि मी कुठल्या विषयाची तयारी केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्या अपयशातून शिकून त्यांनी त्यातून नवीन पद्धतीने कुठे क्लास लावता येईल, कुठे त्याचा अभ्यास करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी करून पुन्हा आपल्या चुका सुधारल्या आणि आज ते यश त्यांच्या पदरी पडलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या प्रश्नाकडे येतो. ॲडव्होकेट साहेब, मला अजून एक तुम्हाला प्रश्न असा विचारावासा वाटतो. थोडासा विषयाच्या व्यतिरिक्त आहे, परंतु आपण जनरली बघतो की पोस्ट मिळाल्यानंतर किंवा स्पर्धा परीक्षेत पास झाल्यानंतर विद्यार्थी काय करत असतो की त्या ठिकाणी त्याचे घरचे, त्याचा परिवार, त्याचा लग्नाचा विचार करत असतात. परंतु तुमच्या बाबतीत एकदम विरुद्ध गोष्ट घडलेली आहे की तुम्हाला पोस्ट मिळण्याच्या अगोदरच तुम्ही लग्नाच्या बंधनात अडकलेत आणि त्यानंतर पोस्ट काढली. यामागं काय गुपित आहेत, आम्हाला सांगाल का? तर जनरली असं होतं की जेव्हा मुलगा अधिकारी होतो आणि त्याला सरकारी नोकरी लागते,
तेव्हा त्याला स्थळ येणं म्हणजे स्थळांची कमी नसते तेव्हा. 100%. पण तेव्हा तोच मुलगा जेव्हा तयारी करत असतो तेव्हा त्याच्याकडे नातेवाईकही असे वेगळ्या याने बघता. बरोबर. त्याला एवढं रिस्पेक्ट नसते किंवा काय करतो कोणाला माहीत नसतं, काय करतोय कोणाला आयडिया नसते. बरोबर. कारण ही परीक्षाची जी प्रोसेस असते ती वर्ष 2 वर्ष कधी कधी 3 वर्ष चालते सर. बरोबर. आता त्या दरम्यान आपण एकच परीक्षा दिलेली असते, आपण एकदाच पास किंवा फेल झालेलो असतो. बरोबर. पण हे 2 वर्षाचा 2.5 वर्षाचा काळ हा खूप मोठा असतो. आपण जेव्हा समाजात वावरतो, आपण सोसायटीमध्ये फिरतो, तेव्हा प्रत्येक जण काही ना काही करत असतं. आपलाही विचारतं की बाबा काय चालू आहे काय नाही. बरोबर. आपल्याकडे सांगायला येत असतं की बाबा चालू आहे तयारी. हम्म. पण मग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला एवढं सिरियसली घेत नाही. बरोबर. झाल्यावर तर समजा वेगळी गोष्ट आहे. लग्नाच्या बाबतीत पण तेच लागू होतं. हे माझं भाग्य समजतो की मी मागच्या वर्षी लग्न झालं हम्म. आणि आम्ही दोघांना म्हणजे डिस्कशन होतं आमचं की हम्म. असं असं आहे, अशा गोष्टी आहे. कारण मेन्स मी पास होत होतो, हम्म. इंटरव्ह्यूला क्वालिफाय होत होतो, त्यामुळे कुठंतरी एक कॉन्फिडन्स होता की आज न उद्या आपल्याला पोस्ट मिळणारच आहे. 100%. पण तो कॉन्फिडन्स, तो विश्वास आपल्यावर असतो. माझ्या स्वतःचा माझ्यावर होता, हम्म. पण तो समोरच्या व्यक्तीचा आपल्यावर पाहिजे. बरोबर. ती एक मोठी गोष्ट होती आणि तिचा विश्वास होता माझ्यावर. कष्ट प्रामाणिक आहे बुवा, त्यामुळे तो विश्वास खूप महत्वाचा होता. बरोबर. मी नेहमी सांगत असतो की आपण जिंकल्यावर तर आपल्या मागे भरपूर जण येतील, आपल्या सोबतही भरपूर जण येतील, पण आपल्या संघर्षाच्या काळात जी आपल्या सोबत उभी राहिली, जिने आपल्यावर विश्वास दाखवला, मग ती असेल किंवा माझे आई वडील असतील, माझे सर्व फॅमिली मेंबर असतील, त्यांनी कधीच मला असं वाटू दिले नाही की बाबा तुझा अभ्यास कमी पडतोय किंवा तू आणखी मेहनत कर. कधी माझे वडील मला नेहमी म्हणायचे की अजून लागू दे बराच टाइम, काही फरक पडत नाही, तू मेहनत करतोय ना, बरोबर. फक्त प्रामाणिक मेहनत कर. बरोबर. ती मेहनत प्रामाणिक होती, त्यामुळे तिने विश्वास ठेवला हम्म. आणि घरच्यांनी सगळ्यांनी ठरवलं की ठीक आहे बाबा, आज न उद्या तू अधिकारी होशीलच, बरोबर. पण काही गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे आयुष्यात. त्यामुळे लग्न करण्याचा निर्णय आम्ही घेतला मागच्या वर्षी. आणि सुदैवाने जे एवढ्या 2-3 वर्षाचं अपयश होतं ती आल्यामुळे कदाचित लक्ष्मीच्या पावलाने मला यश मिळालं का काय, नक्कीच. असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. म्हणजे मागच्या वर्षी लग्न झालं आणि या वर्षी पोस्ट मिळाली. खरोखर भाग्यवान लक्ष्मीने घरात पाऊल ठेवलं आणि पोस्ट मिळाली असं म्हणायला हरकत नाही. यांच्या बोलण्यातून अजून एक गोष्ट जाणवली की अपयशाच्या काळामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये त्यांच्या पत्नीने, त्यांच्या कुटुंबाने, आईने, वडिलांनी त्यांना संपूर्णपणे साथ दिली. ते असे म्हणले नाही की किती वर्ष तू अभ्यास करणार आहेस, बस झाला आता काहीतरी काम धंद्याचं बघ, असं जनरली आपण सगळीकडे ऐकत असतो. परंतु या ठिकाणी कुटुंबाचं पाठबळ, कुटुंबाची साथ, पत्नीचं प्रेम, या सगळ्या गोष्टी अनिकेत रावांकडे होत्या, म्हणून यांना या ठिकाणी इतकी मोठी पोस्ट मिळाली. आत्ताच तुम्ही सांगितलं इथं की हळद लागण्याच्या अगोदर गुलाल आपल्या अंगावर पडला पाहिजे. तर तुम्हाला ज्यांच्यामुळे हळद लागली अशा तुमच्या सुविद्ध पत्नी, त्यांना मी या ठिकाणी काही प्रश्न विचारासाठी बोलू इच्छितो. UPSC स्पर्धा परीक्षेला ते सामोरे जात असतात. सामोरे जात असताना बरेच वर्ष त्यांना अपयश मिळतं, कधी यशही मिळतं, पण अनेक अपयश यश मिळता त्यांना अनेक वर्ष लागतात किंवा कधी कधी पोस्ट मिळत सुद्धा नाही आणि ते वयाची 30शी सुद्धा पार करतात. परंतु मुलींचा किंवा मुलींच्या फॅमिलीचा हा हट्ट असतो की जोपर्यंत या मुलाला कुठली पोस्ट मिळणार नाही किंवा हा स्पर्धा परीक्षा पास होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमची मुलगी देणार नाही, असा अट्टहास मुलीकडचे नातेवाईक ठेवत असतात. परंतु या ठिकाणी वेगळं चित्र आहेत. मला ताईला विचारावंसं वाटेल की अनिकेतरावांना कुठलंही पद मिळण्याच्या अगोदर कुठलंही पद त्यांना मिळालं नव्हतं, फक्त ते MPSCची किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तरी सुद्धा त्यांचा अभ्यास चालू असताना तुम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्याशी लग्न करायला तयार झालात, ही खूप आश्चर्याची बाब आहे. म्हणून मला तुम्हाला विचारावं वाटतं की का तुम्ही हा निर्णय घेतला. ओके. तर त्यांचं आणि माझं डिस्कशन नेहमी होत राहायचं जेव्हा आम्ही सोबत होतो आणि त्यांचे प्रयत्न एकदम प्रामाणिक होते. त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास होता की जे करत आहे, अभ्यास करत आहे वगैरे, टाइमपास वगैरे नाही करत आहे, पूर्ण टाइम अभ्यास वगैरे करत आहे. आणि मला अशी भीती कधीच नाही वाटली की समोर जाऊन यांचं झालं नाही तर वगैरे. लग्न करताना जे आपल्या मनात किंतु परंतु येतं की नाही झाले उद्या जाऊन तर माझा डिसिजन चुकला वगैरे, तर नॅचरली हो किंवा त्याला काही कारण नव्हतं, पण मला ही भीती कधीच वाटली नाही की यांचं समोर जाऊन झालं नाही तर. बस तो एक विश्वासच होता खरा आणि यांच्या प्रयत्नांवरती पण त्यांचे जे प्रामाणिक प्रयत्न होते त्याच्यावरती एक पूर्ण विश्वास होता. आणि आमचं डिस्कशन होत राहायचं की आता एक्झाम आहे वगैरे, ही कशी गेली, हे सगळ्या गोष्टी. तर तेही थोडंफार कळत होतं, मग त्यामुळे हे इतकं अवघड नाही वाटलं. त्यांना पोस्ट आता समजा मिळाली, परंतु पोस्ट मिळाली नसती तर तुमची काय प्रतिक्रिया राहिली असती? ते वकिलीमध्ये खूप चांगले होते,
अच्छा. माझे सासरे, आमचे पप्पा पण वकील आहे, हम्म. त्यांना ते भरपूर हेल्प करायचे. अच्छा. तर याबद्दल तुमच्या फॅमिलीचा काय रोल राहिला, की फॅमिलीने या गोष्टीला अपोज केलं, की तयार झाले, की नेमकं काय झालं? फॅमिलीमध्ये जॉबचा प्रश्न, सर्व्हिसचा प्रश्न यायच्या आधी आमचं लव्ह मॅरेज होतं. अच्छा. मग त्यामुळे एक वेगळा विरोध होता. पण माझी आई होती, हम्म. तिचा मला सपोर्ट होता. तिने अच्छा. कधी त्या गोष्टीसाठी विरोध केला नाही. आणि मला फॅमिली प्रॉब्लेम असे जास्त नाही आले, कारण आईने सगळ्यांना कन्व्हिन्स केलं Convince केलं. आणि आई ठामपणे उभी होती. तिने सगळ्यांना कन्व्हिन्स केलं. मला माझ्यापर्यंत गोष्टी जास्त येऊ दिल्या नाही. आणि आज यांना पद मिळालं, आज ते ऑफिसर झालेत, आज त्यांची काय प्रतिक्रिया आहे? काही बदलले? हो, माझ्या आईला खूप प्राऊड फील होतं तिच्या निर्णयावरती आणि आजपर्यंत तिला असं वाटतं की माझा निर्णय एकदम बरोबर होता. मी जे केलं ते एक सॅटिस्फॅक्शन असतं मनामध्ये. नक्कीच. तर तिला ते 100% सॅटिस्फॅक्शन आहे की मी घेतलेला डिसिजन एकदम बरोबर होता आणि मुलीला मी सपोर्ट केला. तर एकदम म्हणजे प्रत्येक पॅरेंट्सने असं अपोजिट मध्ये नाही जायला पाहिजे. थोडा त्यांच्या लेकरांवरती विश्वास दाखवला तर फ्युचर जास्त ब्राईट होऊ शकतं. नक्कीच. विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. या ताईच्या कुटुंबाने किंवा त्यांच्या आईने त्यांच्यावरती विश्वास दाखवला, अनिकेत रावांच्या फॅमिलीने त्यांच्यावर विश्वास दाखवला, ताईंनी अनिकेत रावांवर विश्वास दाखवला. म्हणजेच कुठेतरी एक गोष्ट दिसून येते की आपल्या माणसावरती कुठेतरी आपल्याला विश्वास ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. जर आपण विश्वास ठेवला त्यांच्या प्रयत्नावर, त्यांच्या मेहनतीवरती आणि ह्या सर्व गोष्टीवरती, नक्कीच यश हे दूर नाहीयेत. यश 100% मिळणार आणि तीच गोष्ट आज आपण प्रत्यक्षपणे बघतोय. स्पर्धा परीक्षांचा तुम्ही जो काही अभ्यास केला, एवढी सगळी मेहनत केली आणि ही मेहनत केल्यानंतर प्रोबेशनरी ऑफिसर या पदावर महिला व बालविकास डिपार्टमेंटमध्ये तुमची नियुक्ती झाली, तुम्हाला निकाल लागला. हा निकाल लागल्यानंतर तो क्षण कसा वाटला सांगता येईल तुम्हाला? म्हणजे तो क्षण म्हणजे मला आजही आठवतो की ऍक्च्युली निकाल रात्री उशिरा लागला होता 11:30-12ला. हम्म. मी तो सकाळी मला एका मित्राचा मेसेज आला, हा. कॉंग्रॅच्युलेशन सर. हम्म. म्हटलं अरे आम्हाला कॉंग्रॅच्युलेशन का बरं करतोय? हम्म. मग मला कुठेतरी जाणवलं की बहुतेक काहीतरी निकाल लागला. मग मी लगेच निकाल बघितला आणि लगेच आईला सांगितलं. हम्म. पहिले विश्वास होत नव्हता, कारण मला वाटलं यार ह्या परीक्षेला इतके सगळे फॉर्म आले होते. हम्म. म्हणजे जवळजवळ 1-1.5 लाख फॉर्म होते बरोबर. आणि जागा फक्त 72 होत्या. हम्म. तर मला त्याच्यामध्ये 20वा नंबर आला होता, अच्छा. 20 रँक आला होता. म्हणून पहिले विश्वास होत नव्हता की एवढा चांगला रँक आपला आला. तर मी लगेच आईला सांगितलं. तिच्या डोळ्यातच पाणी आलं लगेच, ती लगेच रडायला लागली. मी म्हटलं मी अधिकारी झालो म्हटलं आता. हा. नंतर मग वडिलांना वगैरे सांगितलं. एक वेगळंच आनंदाचं वातावरण होतं आणि माझा स्वतः विश्वास बसत नव्हता की झालो काय खरंच. मला 2-3 तास लागले ते ते समाजासाठी विश्वास व्हायला हा विश्वास पाहिजे. की खरंच निकाल लागलाय का माझा, असं तसं. मग मित्रांना फोन लावणे, मित्रांशी बोलणे वगैरे, तो एक असा एक न विसरण्यासारखा क्षण आहे. त्यानंतर मग सेलिब्रेशन म्हणा, गुलाल वगैरे, फटाके फोडणे, ते सगळं एक वेगळाच माहोल होता. ऍक्च्युली प्रत्येक जण जेव्हा तयारी सुरू करतो स्पर्धा परीक्षेची, तो ह्या क्षणाची वाट पाहत असतो की कधी माझ्या अंगावर गुलाल पडतो. नक्कीच. काही मित्र आहे, काही मुलं असे म्हणतात की अंगावर हळद लागायच्या पहिले गुलाल लागला पाहिजे आपल्या. 100%. तर माझ्या बाबतीत ते वेगळं होतं. हळद पण आधी लागली आणि गुलाल नंतर लागला. नक्कीच. आत्ताच आपण ऐकलं की निकाल लागल्यानंतरचा तो क्षण कसा होता, काय भावना होत्या, आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती, पत्नीची काय प्रतिक्रिया होती, हे सगळं आपल्याला आत्ताच आपण ऐकलं. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही खूप काळ संघर्ष केला, अभ्यास केला, रात्र जागलात. हे सगळं करत असताना तुम्हाला जो काही फॅमिलीचा सपोर्ट मिळाला, तर सर्वात जास्त कोणाचा सपोर्ट तुम्हाला मिळाला? सर्वांचाच प्रत्येक फॅमिली मेंबरचा यामध्ये वाटा होता. मी जर सांगितलं मागे की घरचे आपली एक वेगळी लढाई लढत असतात. आपण जरी अभ्यास करतो तरी त्यांची लढाई आपल्यापेक्षा खूप अवघड असते. बरोबर. त्यामुळे माझ्या आई वडिलांचा, माझ्या वाईफचा, बाकीचे माझे जे मामा, आजी, आजोबा वगैरे, ते सगळे मला कायम एक इमोशनल सपोर्ट द्यायचे. मार्गदर्शन ठीक आहे, त्या क्षेत्रामध्ये ते मार्गदर्शन करू शकत नव्हते, पण त्यांचा एक इमोशनल सपोर्ट असतो ना, तो महत्वाचा असतो. कारण त्यांचा एक विश्वास असतो आपल्यावर की हा होणारच आहे. बरोबर. त्यामुळे त्यांनी माझ्यावर काही दडपण नाही आणलं की अजून झाला का बरं नाही, कसं काय नापास झाला. तर आपण डायरेक्ट तुमच्या वडिलांशी आणि आईशीच गप्पा मारूया, चालेल. बघूया ते काय म्हणतात. नमस्कार. आता आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट अनिकेत सावंत, जे की आत्ताच त्यांची निवड झाली प्रोबेशन ऑफिसर म्हणून. त्यांचे वडील ॲडव्होकेट सुनील सावंत, जे की गंगापूर शहरातील नावाजलेले नामांकित वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत. तर चला जाऊया, त्यांना काही प्रश्न विचारूया
त्यांच्या मुलासंदर्भात तो अभ्यास करत असताना काय काय अनुभव आले ते आपण त्यांना विचारणार आहोत. वकील साहेब नमस्कार. नमस्कार. मी हा सावंत तर वकील. अच्छा तर मला सर्वप्रथम तुम्हाला असं विचारावं वाटतं की तुमच्या मुलानं ज्या वेळेस निर्णय घेतला की मला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया राहिली? आता सुरुवातीला आमच्या कुटुंबातून कोणी MPSC वगैरे परीक्षा वगैरे दिलेली नाही, परंतु हा मुलगा अनिकेत LLB LLM पास झाल्यानंतर मला अपेक्षा नव्हती की त्यांनी MPSC जावं, परंतु त्याची इच्छा होती की आपण काहीतरी अधिकारी बनावं. म्हणून मी ते वकील व्यवसाय सोडून त्याला तिकडे सपोर्ट केला की बा ठीक आहे, मुलांची इच्छा महत्वाची आहे. बरोबर. त्यांना ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल ते त्यांना मनापासून करून द्यायला पाहिजे. आणि आपण परिस्थिती अनुकूल असू का प्रतिकूल असू, काही मुलं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवतात, त्याच्यात मोठेपणा असतो. आता यामध्ये परिस्थिती गरीब असू श्रीमंती असू, आई वडिलांनी फक्त व्यवस्थित त्यांना सपोर्ट केला पाहिजे, ते महत्वाचं आहे. तेव्हा ते व्यवस्थित अभ्यास करून यश मिळवू शकतात. नक्कीच. आत्ताच सावंत साहेबांनी आपल्याला सांगितलं आणि मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की त्यांचा हा संदेश आहे MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी, की पालकांनी आपल्या मुलाच्या निर्णयावरती थोडंसं ठाम राहिलं पाहिजे, त्याच्यावर विश्वास दाखवला पाहिजे आणि तो जो काही प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला साथ दिली पाहिजे. सुरुवातीला सावंत साहेबांना वाटत होतं की माझा मुलगा वकील व्हावा माझ्यासारखा किंवा माझ्यापेक्षाही नामांकित जज व्हावा, परंतु कुठेतरी ती इच्छा त्यांनी बाजूला ठेवली आणि मुलाची काय इच्छा आहे, त्याला काय व्हावं असं वाटतं, या गोष्टीला त्यांनी सपोर्ट दिला. आणि आज रोजी आपण बघतायत की ते प्रोबेशन ऑफिसर म्हणून नियुक्त झाले. मला सावंत मॅडमना विचारावं असं वाटेल की तुमचा मुलगा जेव्हा अभ्यास करत होता, स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, त्यावेळेस तुमच्या मनात असा प्रश्न आला नाही की आपला मुलगा यशस्वी होईल, कधी यशस्वी होईल, पण त्याचं आपण लग्न कधी करणार आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी घडणार, असं चक्र तुमच्या डोक्यात कुठेतरी चालू होतं? चालू नाही. म्हणजे असं त्याच्यावर एक तर विश्वास होता, त्या विश्वासाच्या जोरावरच आम्ही पुढे गेलो. हम्म. आणि तो अभ्यासात होता हुशार हे लहानपणापासूनच आम्हाला माहित होतं. पण लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा कुठेतरी थोडंसं वाटलं, पण त्यालाही आम्ही हे केलं नाही, कारण त्याच्या म्हणजे खात्रीच होती तुम्हाला की तो वाटलं नाही, होणारच. तुम्हाला असं वाटलं नाही की आमच्या ओळखीतली, आमच्या नातेवाईकातली किंवा आसपासची आमच्या ओळखीची अशी मुलगी आपण याला दाखवू, तिच्याशी लग्न करायला लावू, इकडून बाहेरून मुलगी घेऊन आला, असे प्रश्न तुम्हाला पडले नाही? नाही, कधीच नाही असा विचार आला. त्यांनी आम्हाला निर्णय सांगितला, आम्हाला ती पसंत पडली, बस आम्ही सगळ्यांना फक्त सांगितलं. आणि तिने जसं त्याच्यावर विश्वास दाखवला त्याहीपेक्षा जास्त आम्ही त्याच्यावर दाखवला. बरोबर. आणि त्याच्या खात्रीच होती आज ना उद्या तो होणार आहे, फक्त वेळ वेळ महत्वाची होती, की वेळ लागल, ही गोष्टीसाठी वेळ लागतो हे आम्हाला माहित होतं. नक्कीच. आज आपण बघू शकता ॲडव्होकेट अनिकेत सावंत यांचे आई आणि वडील दोघांनी या ठिकाणी विश्वास दाखवला. त्याच्या प्रत्येक निर्णयावरती, मुलाच्या प्रत्येक निर्णयावरती त्यांनी विश्वास दाखवला. त्याचा अभ्यासाचा निर्णय असेल, स्पर्धा परीक्षेचा निर्णय असेल किंवा लग्न करण्याचा निर्णयापर्यंत त्यांनी आपल्या मुलाला साथ दिली. अशी साथ जे काही पालक आहेत त्यांनी आपल्या मुलीला दिली पाहिजे आणि त्याचं यश हे आपल्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे. तुम्हाला आज जे पद मिळाले प्रोबेशन ऑफिसर म्हणून, तुम्ही आता नियुक्त होणार आहात, काही दिवसात तुम्ही त्या ठिकाणी नियुक्तीवर जाणार आहात. तर प्रोबेशन ऑफिसर हे पद घेतल्यानंतर ह्या पदाच्या माध्यमातून समाजासाठी तुम्ही काय सेवा द्याल किंवा तुमचा काय दृष्टिकोन असेल की त्या माध्यमातून तुम्ही कुठलं काम समाजासाठी कराल? सर, माझी जी निवड झाली आता महिला व बालविकास विभागात, मला एवढंच वाटतं की ज्या काही गोरगरीब महिला आहे किंवा जे काही बालकं आहे, म्हणजे मी स्वतः बघतो जेव्हा मी फिरतो, आपल्याला रस्त्यावर दिसतात काही बालकं असतात, लहान लहान महिला असतात, त्या आपल्याला पैसे मागतात किंवा खायला मागतात. मला असं वाटतं की एवढं महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र डिपार्टमेंट आहे महिला व बालविकास विभाग नावाने, त्यामध्ये आपण आता हे माझ्यासारखे अधिकारी जात आहेत, बरोबर, या सगळ्यांचा नक्की उपयोग काय? मग जर त्यांना आजही रस्त्यावर भीक मागावं लागते किंवा 2 वेळच्या अन्नासाठी धडपड करावी लागते, तर मग काय उपयोग आहे ना या सगळ्या विभागाचा किंवा या सगळ्या अधिकाऱ्यांचा? मला असं वाटतं मला जेवढे काही अधिकार असतील, जे माझं कार्यक्षेत्र असेल किंवा जो कुठले माझा जिल्हा असेल, त्यामध्ये एकच अपेक्षा राहील की बाकीचे कर्तव्य मी पार पाडेल जे माझ्या पदाला गरजेचे येते, पण ज्या एरियामध्ये मी राहील ना तिथं असं होऊ देणार नाही. कुठलेही बालकं कोणाच्याही असं दारात किंवा रस्त्यावर भीक मागणार नाही. यासाठी मला जे काही करता येईल शासनाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून
ते माझा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील, कारण ते मी दैनंदिन बघत असतो आपल्या आजूबाजूला. बरोबर. त्यामुळे हेच मला असं वाटतं की हा जो एक सिरियस प्रॉब्लेम आहे तो मला जर सॉल्व्ह करायचा चान्स भेटला तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करेल मी. नक्कीच डोळे उघडणारा प्रश्न आहे. सरळ सरळ आपले डोळे उघडतात हा प्रश्न ऐकून, की जर महिला आणि बालविकास हे डिपार्टमेंट आपल्याकडे आहे, आपल्या शासनाकडे आहे, तर रस्त्याने मला लहान मुलं किंवा भीक मागताना महिला का दिसतात? सरळ प्रश्न आहेत आणि त्याच पद्धतीने सरळ उत्तर अनिकेत रावांनी या ठिकाणी दिलंय, की मी ज्या वेळेस माझ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करेल त्या कार्यक्षेत्रामध्ये कुठलीही महिला किंवा कुठलाही बालक हा त्या ठिकाणी भीक मागताना दिसणार नाही. त्यासाठी जे काही करावं लागेल ते मी माझ्या पदाच्या माध्यमातून करेल. या ठिकाणी खरंच एक सार्थ निवड महाराष्ट्र शासनाने या पदावरती ऍडव्होकेट अनिकेत सावंत यांची केली आहे. आता मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की बरेच विद्यार्थी अभ्यास करतायत, वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस लावतायत, अभ्यासिकेला जात आहेत, ह्या सगळ्या गोष्टी करतायत. परंतु तुमच्या अनुभवानुसार तुम्ही त्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल, की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे किंवा काय आपला ॲटिट्यूड ठेवला पाहिजे, आपला दृष्टिकोन ठेवला पाहिजे अभ्यास करत असताना? काय सांगाल अनिकेतराव? खरं तर सर मीही त्याचाच एक भाग होतो कालपर्यंत, आजही आहे. हां. अजूनही अभ्यास चालू आहे क्लास 1 चांगल्या पदासाठी. आणि तसं तुम्ही प्रश्न विचारला की त्या माझ्या मित्रांना काय सांगाल, त्याच्यामध्ये सर मला असं जाणवलंय की 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. बरं. एक असतात प्रामाणिक अभ्यास करणारे पण त्यांना पोस्ट मिळत नाही. दुसरे असतात की अभ्यासाच्या नावाने फक्त टाइमपास करणारे. तर पहिले जे कॅटेगरीची मुलं असतात ना ते पण काही कमी नसतात, त्यांची मेहनत प्रचंड असते, खूप अभ्यास करतात. पण काय होतं ना, कारण एवढे लाखो मुलं असतात, 2.5, 3, 4 लाख मुलं फॉर्म भरतायत. बरोबर. आणि जागा दरवर्षी 400-500 निघणार आहे. त्यामुळे 500 जण सिलेक्ट होतात. बरोबर. आता जे सिलेक्ट होत नाही त्यापैकी जे सिरियस अभ्यास करणारी मुलं आहेत ते काही कमी हुशार असतं असं काही नसतं. बरोबर. फार कमी मार्कांनी म्हणजे 0.25, 0.50, 1-2 मार्कांनी खूप त्यांचं कमी निकाल फरकाने ते फेल हां. होतात. आपल्याला म्हणायला वाटतं की 0.25 नी निकाल गेला, पण त्याचं ते पूर्ण वर्ष जातं सर. नाही, बरोबर आहे. 0.25 वरती असे 100-150 विद्यार्थी राहत असतात. बरोबर. बरोबर आहे की नाही? हां. त्यामुळे त्यांचं ते पूर्ण वर्ष जातं. हम्म. हालाकी हुशारीने ते कमी नसतात, मेहनत पण त्यांची कमी नसते, बरोबर. फक्त ते कदाचित त्यांची वेळ अजून आलेली नसते. बरोबर. तर ज्यांची प्रामाणिक मेहनत आहे ना सर, त्यांनी नक्कीच प्रयत्न करत राहायला पाहिजे. जर त्यांना वाटतंय की मी बरोबर. प्रामाणिक मेहनत करतोय, घरच्यांचा फॅमिलीचा सपोर्ट आहे मला चांगला आणि आज न उद्या मी होणारच आहे, त्यांनी नक्कीच प्रयत्न चालू ठेवायला पाहिजे, हार नाही मानली पाहिजे. बरोबर. आणि दुसरे जे समजा टाइमपास करतात वगैरे त्यांनी एक वेगळं क्षेत्र शोधलं पाहिजे. केवळ एक हाऊस म्हणून किंवा आजकाल एक ट्रेंड म्हणून मी MPSC करतोय अशा याचा भाग होऊ नये. त्यांनी काहीतरी वेगळं आयुष्यात आणखीनही खूप चांगल्या गोष्टी करण्यासारखं आहे, बरोबर. हे क्षेत्र सोडू नये. त्यांनी त्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि जे काही सिरियस अभ्यास करणार आहे त्यांनी अभ्यासासोबत काहीतरी प्लॅन बी पण तयार ठेवला पाहिजे. कारण तुम्ही कितीही अभ्यास केला, किती मेहनत केली तरी सिलेक्शन फक्त 500 लोकांचं होणार आहे आणि आपलं होईल का नाही हेही कन्फर्म नसतं. त्यामुळे आयुष्यात प्लॅन बी असला तर बाकीच्या ज्या गोष्टी लाईफमधल्या, जसं की आपलं करिअर, आपल्या फॅमिलीला सांभाळणे, पाहणे वगैरे, बरोबर. कारण आपल्या घरच्यांच्या खूप अपेक्षा असतात आपल्याकडून. बरोबर. आपण अभ्यास करतोय पण आपल्या मागे लढाई ते लढत असतात. आपण फक्त अभ्यास करतोय आणि मला असं वाटतं सर, अभ्यास करणे जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे. तुम्ही टेबलवर बसून, खुर्चीवर बसून, आजकाल लायब्ररीमध्ये AC वगैरे असतात, ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. आपल्या घरचे बाहेर राबत असतात आपल्यासाठी, ते आपल्याला पैसे पाठवतात किंवा आपल्याला सांभाळतात, ती जास्त अवघड गोष्ट आहे. त्यामुळे जर ही आपण सोपी गोष्ट करतोय तर आपण व्यवस्थित केली पाहिजे आणि एक प्लॅन बी पण तयार ठेवला पाहिजे. नाही झालं उद्या तर ते एक ॲक्सेप्ट करायचं आणि जो काही प्लॅन बी आहे तुमचा चांगला तो स्वीकारून आयुष्य पुढे चांगलं जगायचं, एक चांगलं करिअर आपण त्याच्यामध्ये करू शकतो. नक्कीच आत्ताच अनिकेत रावांनी खूप सुंदर संदेश आपल्या अनुभवातून आपल्या विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. ते सांगतायत की अभ्यास करत असताना प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहेत. केवळ टाइमपास किंवा लोकांना दाखवण्यासाठी की मी MPSCचा अभ्यास करतोय किंवा फुशारकी मारण्यासाठी तो अभ्यास करता कामा नये. तर गरजेचं काय की प्रामाणिक मेहनत आणि सचोटीने, जरी तुम्ही फेल झाला तरी वारंवार प्रयत्न करणं. आणि त्यासोबत त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली की हजारो लाखो विद्यार्थी महाराष्ट्रातून, भारतातून परीक्षेला बसलेले असतात आणि त्यातले 200 ते 300 पोस्ट असतात, म्हणजे अत्यंत कमी पोस्ट असतात. काही 0.25, 1 मार्क, अर्धा मार्क या मार्कावरून लोकांची पोस्ट हुकत असते. परंतु त्यांनी या ठिकाणी सांगितलंय की या गोष्टीला न घाबरता प्रामाणिकपणे प्रयत्न करावे आणि जरी अपयश आलं तरी आपला प्लॅन बी तयार ठेवा.
जो की आपण आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या कुटुंबासाठी त्या माध्यमातून आधार देऊ शकतो व आपला प्रयत्न कायम ठेवू शकतो. नक्कीच अनिकेतराव, खूप महत्त्वपूर्ण आणि चांगलं मार्गदर्शन तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी केलेत आणि तुम्ही आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात, आम्हाला वेळ दिलात आणि तुमचा अनुभव हे आज लाखो आमच्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी आणि लोक बघणार आहेत. तर तुमचा खरंच हा संदेश लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहेत आणि तुम्ही जो काही वेळ दिला आणि जो काही तुमचा अनुभव सांगितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आताच आपण पॉडकास्ट घेतला. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, आवडला का, किंवा याच्यात तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करा, मेसेज करा आणि जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, हे चॅनल शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या ठिकाणी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून सबस्क्राईब करा. आमचं चॅनलचं नाव आहे किस्से कहानिया विथ भिंगारे आर्ट्स. बघायला विसरू नका, सांगायला विसरू नका. किस्से कहानिया विथ भिंगारे आर्ट्स. धन्यवाद.